धाराशिवच्या भूम तालुक्याला पावसाने झोडपलंय। वालवड गावच्या दुधना नदीचं पाणी थेट शेतात शिरलंय। त्यामुळे 7 एकर जमिनीवरील 5 ते 6 फूट माती वाहून गेलीय। पंचनामे न करता सरसकट नुकसान भरपाई द्या अशी मागणी हतबल शेतकऱ्यांनी राज्य सरकारकडे केली आहे। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी काकासाहेब कांबळे यांनी। धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय। आता मी उभा आहे वालवड मधील या नदीच्या पात्रात आणि तुम्ही पाहू शकता की शेतकऱ्याची शेत जमीन अक्षरशः 4 ते 5 फूट जमीन आता वाहून गेलेली आहे आणि जमीन आता वाहून गेल्याने शेतकऱ्याच्या मोठं अडचण निर्माण झालेली आहे। आणि ह्या दुधना नदीचं पाणी शेतकऱ्याच्या शेतात घुसलं आणि शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय। आता माझ्यासोबत शेतकरी आहेत, काय झालं नेमकं? हे अशी गळ्यात खड्डे पडले, आता ती माती भरायची कशी, हे करायचं कसं? अक्षरशः या वर्षीचं आमचं अख्खं नुकसान म्हणजे अख्खं नुकसान झालंय। जवळजवळ 8-9 लाखाचं आमचं सोयाबीन म्हणजे पाण्यात गेलं, सगळं नासून गेलं, तर काय हाताला आलं नाही। सोयाबीन तर जाऊ द्या, पण आमचं शेती सुद्धा सगळं नुकसान झालेलं आहे। शेतामध्ये आता गळ्यात खड्डे पडले, सगळे माती सगळी नदीला अशी वाहून गेलेली आहे। त्या परीने म्हणजे आता आम्ही करू काहीच करू शकत नाही। पूर्ण आयुष्यात हातबल झालाय। आमचा उदरनिर्वाह फक्त शेतीवर आहे आणि शेतीनेच आता असं झालंय। ही पर्याय नसताना आता असं नुकसान झाल्यानंतर आम्हाला काय करावं काय कळलं नाही। त्याच्यावर मार्ग आता शासनाने लवकरात लवकर हे करावं, सर्वे करून घ्यावं आणि सर्वे करून काय असेल ते लवकर द्यावं। पण शासनाने जे तुटपुंजी मिळेल त्याच्यावर आमचं काय बघू शकणार नाही, कारण आमचं सोयाबीन 8.5-9 लाखाच्या आसपास जाईल आणि ही शेतीचं नुकसान झालं। ह्याला कमी कमी 10-10.5 लाखाच्या तर पुढे जाऊ शकते। माती भरून काढायची, परत नंतर शेत जागेवर आणायचं। ही शेती जागेवर आणि एवढे खड्डे भरून घ्यायचे म्हणजे काय सोपं खेळ नाही। त्यांना एवढं सांगू इच्छितो की तुम्ही बघा आणि तुमच्या स्तरावर तुम्ही लवकरात लवकर निर्णय घ्या आणि लवकरात लवकर निर्णय घेऊन आम्हाला काही ती सहकार्य, तुमच्या भावना काय असेल सहकार्याचे तेवढं भावना करू शकता। तुमच्या ह्याच्यापेक्षा जर काही वेगळं काही अपेक्षा असतील तर तेवढं बी होऊ शकतंय। नुकसान वगैरे आता भरून येईल, मात्र हे शेतातील माती आता शेतात टाकून पुन्हा शेत पूर्ववत कसं करायचं असा आता शेतकऱ्यासमोर प्रश्न उभा राहिला। काकासाहेब कांबळे, लोकशाही मराठी, भूम, वालवड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।